भगवंताचं नामस्मरण करायचं. भगवान पिनाकेश्वर बाबांचं महादेवाची भक्ती करायची. पण भक्ती करायची कशी? तर भक्ती आपल्याला आनंद म्हणून करायची आहे. काय करायची आहे? आनंदात राहून भक्ती करायची आहे. जर आपण भक्ती दुःखी होऊन केली तर भगवंताला ती भक्ती नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझे चिंता त्यासी सर्व आहे. भगवंताला तुमची भक्ती प्रिय आहे, पण आवडीने प्रेमाने करावा. उगाच तुम्हाला इथं कोणी कामाला लावल्यासारखी भक्ती करू नाही. आपल्याला श्रवण हा नवविधा भक्तीमध्ये सर्वात महत्वाची भक्ती सांगितली, ती श्रवण भक्ती सांगितलेली आहे. श्रवण भक्ती म्हणजे तुम्ही म्हणाला महाराज आम्हाला ऐकल्याने काय होणार आहे, तर तुम्हाला सांगतो हे ऐकल्याने असणारं तुम्ही कितीही पापातला पापी असू द्या, पण शिवपुराण कथा जर श्रवण केली तर तोही मुक्त होतो. असं शिवपुराण कथेमध्ये आलेलं आहे. तुम्हाला काही गोष्टींनी सांगितलं की कथा श्रवण करण्याचे काही नियम आहे. कथा श्रवण करत असताना आपण ज्या जागेवर बसलो का, एकदा आज बसलो की उद्या त्याच जागेवर बसावा. काय? ती जागा आपली पक्की असावा. असं काही नियम आहे. तुम्हाला मी जसं जसं आपण पुढे जायला जाऊ तसं सांगत जाईल. ह्या कथा ऐकल्याने होतं काय? म्हणे किती पापातला पापी असू द्या, शिवपुराण कथा श्रवण केल्याने होतं काय? किती पापातला पापी असू द्या, ती कथा श्रवण केली तर त्याच्याही पापाचा नाश होतो. ही कथा असणारे ज्यावेळेस 88,000 शौनकादिक मुनी भगवंताकडे गेले आणि भगवंताला प्रार्थना करू लागले. भगवंताला सांगत आहे की पृथ्वीवरती हा कली येताना दिसत आहे, आम्हाला ह्या कलीपासून वाचण्यासाठी काहीतरी सांगा. आम्हाला असं काहीतरी, कारण हा कली हा काही आम्हाला कुठं कीर्तन कथा श्रवण करून देणार नाही, विघ्न टाकल. तर म्हणे मग असं आम्हाला काहीतरी ठिकाण द्या का जिथं आम्हाला हा कामदेव आमच्यावर काय करणार नाही, हवी होणार नाही, हा कली आमच्यावर हवी होणार नाही, असं आम्हाला ठिकाण द्या. त्यावेळेस भगवंतानी आपलं चक्र दिलं, सांगितलं हे चक्र जिथं जाईल तिथं तुम्ही कथा श्रवण करा. 88,000 शौनकादिक मुनी त्या चक्रामागं चालायला लागले. चालता चालता ते चक्र चाललं आणि ते नैमिषारण्यामध्ये येऊन चक्र थांबलं आणि सर्व 88,000 शौनकादिक मुनी तिथं सगळे थांबले. आता तिथं काहीतरी चर्चा सुरू करायला लागले आणि त्या क्षणी तेवढ्यात नेमकं तिकडूनच असणारे संत सुखदेवांचा आगमन झालं. सूतजी तिकडून आले. सर्व 88,000 शौनकादिक मुनींनी त्यांना हात जोडले, नमस्कार केला. तर त्यावेळेस सूतजी सांगतात की तुम्ही सर्व माझ्यावरून महान आहे, तुम्ही ऋषीवरी आहे, मला हात जोडू नका, माझं दर्शन करू नका. परंतु तिथं सांगितलेलं आहे की आपण दर्शन कोणाचं करतो? ज्यावेळेस आता सूतजीकडून काहीतरी 88,000 शौनकादिक मुनींना वयाने जरी मोठे होते, परंतु त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचं होतं. ते ज्ञानी होते सूतजी. काय होते? ज्ञानी होते. कारण आज तुम्ही उदाहरणार्थ घ्या की तुम्ही आज एवढी सुंदर अशी मिरवणूक काढली. कोणाची काढली? माझी नाही काढली. तुम्ही इथं असणारे व्यासांची काढली. हे व्यास महर्षी असेल, इंद्रदेव असेल, ब्रह्म, हे देवता तुम्हाला वाटतात का? हे फक्त त्या पद, हे पद. आज इथं कथा सांगणार हे व्यास स्वरूप पाहतात तुम्ही यांना. जे कथा सांगतात ते कोण आहे? व्यास आहे. आणि ही व्यासांची गादी आहे. ही व्यासांची काय आहे? गादी आहे. ज्यावेळेस जो कथा सांगणारा असतो, वक्ता असतो, त्यांनी ही हा गादीवर बसत असताना पहिला तो नमस्कार करत असतो. कारण इथं बसल्यानंतर जर सगळ्या गोष्टी एकाग्र झाल्या ना, तर सर असं कधी वाटून जातं की इथं आपोआप बोलल्या जातं सगळ्या गोष्टी. इथं काही तुम्ही ठरवून एवढं काही होत नसतं, पण ह्या गादीची ताकद असते, व्यास महर्षींची ताकद असते की आपोआप आपल्या मुखातून शब्द काढून घेतात. भोलेनाथाची ती कृपा असते. तर आपण जे ज्यांचं दर्शन करतो, ज्यांना आपण नमस्कार करतो, आज जर पाहिलं तर वयाने आपल्यापासून महाराज लोक लहान असतात, पण आपण दर्शन का घेतो? कारण असणार त्यांच्यामध्ये आपण व्यास म्हणून पाहतो, त्यांच्यामध्ये आपण साधू म्हणून पाहतो, संत म्हणून पाहतो, म्हणून आपण दर्शन घेतो. सूतजींना 88,000 शौनकादिक मुनींनी हात जोडले, पण सूतजी नको म्हणतात. पण सांगितलं की सूतजी आम्हाला तुम्ही काहीतरी सांगा
की जेणेकरून आम्हाला ह्या भौतिक संसारामधून तरण्याचं सांगा. बरंच ती 88 शौनकादिक मुनींना फक्त स्वतः स्वार्थासाठी नाही मागितलं बरं का, त्यांनी आपल्या कल्याणासाठी काहीतरी मागितलं. कारण ह्या भौतिक गोष्टीमधून बाहेर निघण्यासाठी, काय ह्या भौतिक गोष्टीतून, ह्या संसारातून बाहेर निघण्यासाठी, ह्या मायेत फसून बाहेर निघण्यासाठी जे काही सांगितलं ते मागितलं, ते सुतजींना मागितलं तर त्यांनी सांगितलं की म्हणे तुम्हाला मी एक अशी कथा सांगतो. असं एक, या 18 पुराणांपैकी शिवपुराण एक 6व्या क्रमांकाचं पुराण आहे, पण याला महापुराण म्हणलेलं आहे. शिव महापुराण, महान असणारं, सगळ्यात असणारं शक्तिशाली पुराण. कारण बाकीच्या देवतांनी तरी भोलेबाबांची स्तुती, हे बघा, भोलेबाबांनी स्वतः शिवपुराण आपल्या मुखातून वर्णन केलेलं आहे. कोणी? भोलेबाबांनी आपल्या मुखातून वर्णन केलेलं आहे. आणि हे जे वर्णन केलं म्हणजे जसं कंपनी प्रोडक्ट असतं बघा, दुसऱ्यांनी कंपनी, त्या कंपनीच्या नावाखाली कंपनी चालू, त्याच्यामध्ये काही डुप्लिकेटपणा असू शकतो, पण कंपनीचं ज्यांनी निर्माण केली त्याचे प्रोडक्ट असले ते डुप्लिकेट राहील का? नाही. म्हणजे कंपनी निर्मातेच कोण आहे? साक्षात भोलेनाथ आहे. म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलेले, म्हणजे त्याचा डुप्लिकेटपणा काहीच नाही. परंतु ज्यावेळेस ही कथा 1,00,000 श्लोकांमध्ये होते, पण व्यास महर्षींनी तिचं, आपल्याला माहिती 1,00,000 श्लोक सांगायचे म्हटल्यावर तुम्हाला, आपल्याला कथा किती दिवसाची करावं लागल? लक्षात येतं ना मी काय बोलतो? आपल्याला जर कथा 1,00,000 श्लोकांची सांगायची असती तर किती दिवस कथा ठेवा लागली असती? 1 महिना तरी ठेवा लागली असती. परंतु व्यास महर्षींनी त्याच्यातले निवडक श्लोक करीत 24,000 श्लोक केले. काय? त्यातले निवडक केले. 7 संहितामध्ये शिवपुराण कथा केले. त्याचे निवडक आपल्याला त्यातलं फक्त जे पाहिजे तेच निवडक ठेवलं. जास्त किचकट तुम्हाला ठेवलं नाही. कारण तुम्हाला इथं एवढं सोपं करून सांगतो तरी पण ते डोक्याच्या वरून जातं. तर असणारं याच्या ज्यावेळेस सांगायला लागले की ही कथा तुम्हाला सांगतो, काय म्हणे, तुम्हाला शिवपुराण कथा सांगतो. सगळे 88,000 शौनकदेव मुनी आनंदित झाले, कारण आम्हाला भोलेनाथांचे गुणानुवाद ऐकायला भेटणार आहे. आनंदात झाले. ही कथा सनत कुमारांना नंदी महाराजांनी सांगितलेली आहे, आणि सनत कुमारांनी व्यास महर्षींना सांगितलेले आहे. ऐका बरं का, नंदिकेश्वरांनी सनत कुमारांना सांगितली, ह्या 4 भावंडांना सांगितली, आणि यांनी सांगितली व्यास महर्षींना कथा सांगितली. व्यास महर्षींनी कथा सांगितली सूतजींना. आणि आता सूतजी कथा कुणाला सांगतात? बोला ना, गपल्या का तुम्ही? कोणाला सांगतात? 88,000 शौनकादिक मुनींना. ती कथा म्हणजे बघा, नंदिकेश्वरांनी सनत कुमारांना सांगितली, त्यांनी व्यास महर्षींना सांगितले, व्यास महर्षींनी सूतजींना सांगितली, सूतजींनी 88,000 शौनकादिक मुनींना सांगितली. आणि आता तीच कथा मी तुम्हाला सांगतो. ती कथा आपण ऐकणार आहोत, जी कथा असणारी व्यास महर्षींनी सांगितलेली. व्यास महर्षी म्हणजे कोण? हेच असणारा प्रश्न 88,000 शौनकादिक मुनींनी केला. तर व्यास महर्षी म्हणजे त्यांची खूप गोड कथा येते. व्यास महर्षींचा जन्म, व्यास महर्षी जन्माला येत्या क्षणी मत्स्यगंधाच्या पोटी जन्म घेतला, आणि व्यास महर्षी तपश्चर्याला निघून गेले. कारण जन्म घेतला आणि त्या क्षणाला गेले. तीच नंतर सत्यवती झाली. कोण? मत्स्यगंधा. तीच कोण झाली? सत्यवती झाली. आणि सत्यवती कस काय झाली? तर तिला ही ज्यावेळेस व्यास महर्षींचा जन्म झाला तर तिचा शंतुनी राजासोबत विवाह झाला. तिचा पुढं कथाभाग सुंदर येतो. परंतु शंतुनी राजासोबत जन्म हे झाला. पुन्हा इकडं हे जे व्यास महर्षींपासून धृतराष्ट्र, पांडू हे सगळे कोणाचे पुत्र आहे? व्यास महर्षींच्या आशीर्वादापासून झालेले. तर असणारं व्यास महर्षींनी त्या असणारे आपल्याला 4 शिष्य तयार केले. सूतजींना तयार केले. सूतजी यांना कथा सांगत आहे, परंतु आता एक गोड कथा सांगतात. म्हणे याचं नेमकं फळ काय आहे?
किती पापातला पापी तरू शकतो? काय? तर त्यावेळेस सांगायला लागले, एक देवराज नावाचा ब्राह्मण होता. काय? देवराज नावाचा ब्राह्मण होता, पण खूप दुराचारी होता. लक्ष देऊन ऐका बरं का. काय होता? खूप दुराचारी, पापी होता. दुसरा असणारा धुंदुकारी. काय होता? धुंदुकारीचे तुम्ही ऐकले असेल भागवतामध्ये. धुंदुकारी किती पापी होता तुमच्या लक्षात राहतं ना सगळं. मागच्या वर्षी सांगितलेलं, मागच्या वर्षी तुम्हाला की सकाळी सुरुवात रामकृष्ण हरी म्हणून करायची. कोणी कोणी केले बरं सकाळची ध्यानात आहे ना, सांगितलं होतं ना. हा, रामकृष्ण हरी म्हणून कोणी कोणी सकाळी सुरुवात करतं बरं? एक पण करत नाही. वर भेटणार एक तुम्ही मला एवढं. त्यावेळेस कथेमध्ये किती जणी बोट केले म्हणे, महाराज आम्ही पूर्ण वर्षभर दिवसाची सुरुवात कशी करू? रामकृष्ण हरी म्हणून करू. पण एकीनं पण अशी सुरुवात करत नाही ना. आमच्या इथं महाराजांना विचारा, आम्ही जशी दिवसाची सुरुवात करतो ना, रामकृष्ण हरी म्हणून दिवसाची सुरुवात करत असतो. आपल्या दिवसाची सुरुवात रामकृष्ण हरी म्हणून करा, श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून करा, ओम नमः शिवाय म्हणून करा. पण देवाचं नामस्मरण मुखामध्ये करून जर दिवसाची सुरुवात केली तर दिवस सुंदर जातो. इथं देवराज ब्राह्मण आहे, पण तो भ्रष्ट झालेला ब्राह्मण आहे. काय आहे तो? त्याची वाली त्रिकाळ संध्या करत नाहीये. सगळा तो भ्रष्ट झाला. ब्राह्मण असूनही पहा बर का, कर्म सोडत नाहीये. ब्राह्मण तो चोऱ्याला बड्या करायला लागला, चोऱ्या करायला लागला. लोकांचं गोड बोलून धन घ्यायचा. काही काही राहतात ना, गोड बोलून घेतात आणि द्यायच्या वेळेस मग म्हणतात देतो ना, तुला तरी काय गरज आहे, मी कुठं पळून चाललो. तसाच करीत होता तो. काय म्हणायचा? लोकांकडून धन घ्यायचा आणि त्याने असं चोऱ्या करायला लागला, लबाड्या करायला लागला, परश्री गमन करायला लागला, वेश्यांच्या नादी लागला. देवराज वेश्यांच्या नादी लागला, परंतु त्याला कर्म चुकत गेले. त्याचे कर्म, चुकलेले कर्म कोणालाच माफ नाही बरं का. देवाच्या बापाचं पण कर्म जर चुकलं तर देवाच्या बापाला पण माफ नाहीये. तुम्हाला लक्षात आलं का? देवाच्या बापाला पण कर्म भोगावा लागले की नाही? दशरथ राजा होते. दशरथ राजाने श्रावण बाळांच्या आई वडिलांना, श्रावण बाळाला बाण लागला. श्रावण बाळ एकच शब्द बोलले. काय बोलले? की म्हणे राजा आता मी तर मरण पावल, परंतु काय कर, असणारे एवढं पाणी, माझे आई वडील आंधळे आहे, त्यांना एवढं पाणी पाज. बघा, पाणी पाज म्हटल्यावरती ते दशरथ राजा पाणी घेऊन गेले. पाणी आता ते आंधळे. कोण? श्रावण बाळाचे आई वडील आंधळे. श्रावण बाळ हे त्यांना देव करायला, धाम करायला घेऊन जात होते, आंधळे असतानाही. परंतु इकडं पाणी घ्यायला गेले, यांनी बाण मारला शिकार करण्या म्हणून, पण नंतर कळालं हा श्रावण बाळ आहे. पण त्यांनी सांगितलं एकच काम करा, मग माझ्या आई वडिलांना पाणी पाजा, मी माझा प्राण इथंच सोडतो. प्राण तर सोडला श्रावण बाळांना, पण इथं पाणी घेऊन गेले ना, त्यावेळेस आई आवाज देते, श्रावण बाळा, हे बाळा, अरे पाणी आणलंस का तू? दशरथ राजा दम्माने पाय टाकत गेले. परंतु महाराज, ती आई असते बरं का, की त्या आईला फक्त दशरथ राजाच्या चालण्यावरून कळत होतं. काय? आपल्या चालण्यावरून कळतं आईला. बालकाचे चाले माता जाणूनही पाऊले घाले. म्हणतात की आपल्या लेकराच्या चालण्यावरून कळलं तिला, श्रावण बाळांच्या आईला, की हा माझा श्रावण बाळ नाहीये, हा दुसरं कोण. म्हणे माझं श्रावण बाळ नाही वाटत म्हणे, तू मला चालण्यावरून कळतं. आंधळी आई आहे तरी सांगते की तू श्रावण बाळ नाही, कोण आहे सांग. तेव्हा दशरथ राजाने सांगितलं, मी दशरथ राजा आहे. बघा, फक्त आईनं चालण्यावरून आपल्याला. पहिल्या महिला काय करत होत्या? पहिलं जर लग्न झालं, ऐका लक्ष द्या, लग्न झालं, पहिल्या महिला मंदिरामध्ये असे दळणं वगैरे करायच्या. पण लग्न करून आली, नवीन जोडपा आलं का, पोरगी नेमकं कशी भेटली त्या तिथं मंदिरात बसणाऱ्या बाया सांगायच्या तिच्या चालण्यावरून. ढंगळांग मचळांग चालती का करत, पहिल्या महिला असं चालण्यावरून. काय? चालण्यावरून ओळखायची ही पुढं संसार कसा करीन म्हणून. एवढ्या ज्ञानी होत्या. काय?
तर असणार त्यावेळेस ते कळालं आणि तिथं त्यांनी शाप दिला होता की तू जसं आम्हाला शेवटच्या वेळी आम्हाला पाणी पाजण्यासाठी आमचं लेकरू नाहीये ना, तुला दशरथ राजा तुला 4 पुत्र राहीन गड्या, परंतु तुला एकही पाणी पाजायला राहणार नाही, असा शाप. दशरथ राजाचे कर्म चुकले, देवाचा बाप होता पण दशरथ राजाला शेवट पाणी पाजायला कोणीच नाही. केले कर्म झाले तेची भोगाले, 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 उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, ओ केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगा. देवराज ब्राह्मण हा पाप करतो. बरं, पाप करता करता यांनी वेश्यागमन करायला लागला. हा ब्राह्मण होता, चांगलं घरी चांगल्यापैकी चालू होतं, परंतु वाईट कृत्याला लागला आणि नंतर असणार जी वेश्या होती तिने याच्याकडे जेवढं धन होतं का तेवढं हडप करून घेतलं. काय, देवराजाचं पूर्ण धन हडप केलं, पूर्ण धन संपलं आणि आता तो तिला बोलतो की माझ्यासोबत तू विवाह कर, लग्न कर. कोणाला? वेश्याला बोलतो माझ्यासोबत लग्न कर. तर आता ती वेश्या होती, ती म्हणे मी तुझ्यासोबत लग्न करीन, याच्याकडे धन संपेल होतं. पण हा काय म्हणायचा, मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्यासोबत विवाह कर. तिने सांगितलं मी तुझ्यासोबत विवाह करीन, परंतु तू तुझ्या आई वडिलांचे मुंडके तोडून आण. काय कर, आई वडिलांचे मुंडके तोड. हा तिच्या प्रेमामध्ये असा काही वेडा झाला होता, हा रात्रीच्या वेळी घरी गेला आणि आपल्या आई वडिलांचे मुंडके तोडले त्याने. कोणी? देवराजाने मुंडके तोडले आणि त्या वेश्याकडे घेऊन गेला, हातात घेऊन गेला आणि तिला दाखवलं, ए बघ मला तुझ्यासोबत लग्न करायचंय, मी तुझ्यावर किती प्रेम करतो. काय म्हणे, मी तुझ्यावर किती प्रेम करतो, पाय म्हणे मी माझ्या आई वडिलांचे मुंडक शिर तोडून आणले म्हणे तुझ्यासाठी. तिने सांगितलं, तिनं पाहिलं, वेश्याचे डोळे भरून आले. ती म्हणते, देवराजा अरे हे काय केलंस रे तू? अरे तू माझ्याकडं तू प्रेमाचं नाव सांगतो, तू मला फक्त भेटून वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाले आणि तू त्या ज्या आई वडिलांनी तुला एवढं 30 वर्षापासून 28 वर्षापासून 25 वर्षापासून सांभाळलं, तू त्यांचा नाही झाला आणि तू माझा कस काय होशील रे? काय म्हणे, तू त्यांचा नाही झाला, तू माझा कस काय होशील वेश्या, अशी बोलू लागले त्याला. कारण यांनी आई वडिलांचे मुंडके तोडले होते. सांगितलं, देवराज आता काही नाही उपयोग, कारण तू माझा होऊ शकत नाही आणि मी तुझी होऊ शकत नाही. तिथून त्याग केला देवराजाचा, त्याग केला. देवराजाकडे आता काही शिल्लक राहिलं नाही, असाच भटकत राहिला, खाण्यापिण्या वाचून भटकत राहिला, काही खायलाही भेटत नाही, इकडं तिकडं भटकतो भटकतो भटकतो. परंतु असणार आता तो पूर्णपणे शरीरही जीर्ण व्हायला लागलं. आणि एक अशा मंदिरात कथा चालू होती. कोणी विचारलं इथं खायला भेटेल का? ते म्हणे हो खायला भेटेल. म्हणून तिथं खाण्यासाठी गेला होता. कोण?
देवराज खाण्यासाठी गेला, परंतु तिथं खायच्या अगोदर चालू होती कथा, शिवपुराण कथा चालू होती. काय हे महात्म्यामध्ये कथा येते बरं का पहिले, की म्हणे अगोदर कथा चालू होते आणि कथा चालू असताना त्यांनी विचारलं म्हणे लाभ कधी भेटल, म्हणे कथा संपल्याशिवाय भेटणार, लाभशी भात असू पण नंतरच. काय म्हणे पहिलाच दिवस आहे, काहीतरी चांगलाच लाभ असं, पण ते कथा झाल्यावर तो म्हणे ठीक आहे. तिथंच बसला तरी त्याच्या कानावरती शब्द पडत राहिले. काय शब्द पडत राहिले? शिवपुराण कथा सहजपणे श्रवण घडत राहिली आणि तो फक्त तिथं लाभ घ्यायचा. असं करता 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 पूर्ण 7वा दिवस उगला. त्याच्याकडं फक्त सहजपणे कथा ऐकण्यात आली. एवढा पापी होता, एवढा दुराचारी होता, परंतु ज्यावेळेस शेवटचा दिवस आला तर त्याला घ्यायला भगवंताचं विमान आलं. विमान त्याला जो मरण पावला, त्याचे यमदूत आले त्याच्याकडे. परंतु यमदूत आले ना, भगवंत लगेच आपले दूत पाठवले, विमान घेऊन आले आणि त्या यमदूतांना मारून हाणून तिथून दामटून दिलं. सांगितलं हे आमचं गिराईक आहे. म्हणे हे गिराईक आव याने लय पाप केलेलं आहे. म्हणे काय केलेलं आहे? आणि लय पाप केलं म्हणे. यांनी कधी कोणाच्या सोयरिकी जमवून दिल्या नाही, यांनी कधी शेजारच्या कोंबड्या ठेवल्या नाही. कोणी? त्यांनी. हो, मी आपल्यातलं कशाला सांगू. हा, त्यांनी. काय एवढा पापी होता, यांनी कधी भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये केलं नाही. एवढा पापी आहे आणि ते यमराज बोलू लागले हा एवढा पापी आमचं गिराईक आहे. ते म्हणे नाही 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 नाही, यांनी शिवपुराण कथा श्रवण केलेले आहे म्हणून याला बाबांजवळ जागा भेटल. फक्त सहजपणे कथा ऐकायला भेटली. काय चुकून कथा ऐकायला भेटली. मी म्हणतो आपण तर जाणून बुजून आलो. पण एक गोष्ट आहे बरं का सर, मला इथं काका एक गोष्ट आहे की इथं पापाचा नाश होतो. तुम्ही जे पाप केलं ना त्याचा नाश होणार. तुम्ही फक्त बसून राहिले तरी पण पापाचा नाश होणार आहे. परंतु तुम्ही आज देवराजाने पाप केलेलं आहे, हे पाप तुम्हाला कळालं. तुम्ही जर त्याची संकल्पना आज ह्या मंडपामध्ये केली का याच्यानंतर मी चोरी करणार नाही, चोरी जरी याच्या पाठीमागे केली, इथं संकल्पना केली ना, याच्या पाठीमागचं सगळं पाप धुवून जाणार. लक्षात आलं का? याच्यानंतर वाईट कृत्य करणार नाही ही संकल्पना आज केली, इथं केली तर त्या पापाचा नाश होतो. परंतु तुम्ही म्हणाल महाराज आता आम्ही संकल्पना करतो, बाहेर गेलो पुन्हा पाप करतो, मग त्याचा नाश नाही होत. लक्षात आलं का माझं बोलणं? कोणत्या पापाचा नाश होतो? की पुन्हा ते पाप आपल्याकडून घडावा नाही, त्याच पापाचा नाश होतो. देवराज एवढा पापी होता, दुराचारी होता, तरी पण इथं शिवपुराण कथेचं सामर्थ्य की त्याच्या त्या पापाचा नाश झाला आणि भगवंताचे गण आले आणि घेऊन गेले. कोणाला? देवराज. हे कोण सांगतं? सूतजी सांगतात 88,000 शौनकादिक मुनींना. त्यांनी सांगितलं एवढा पापातला पापी गेला. म्हणे आणखीन आम्हाला काही दृष्टांत सांगा ना, आणखीन आम्हाला काही सांगा ना. तर 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं जातं, एकच आपल्याला झाकी पण पाहिजे ना. काय तर आणखीन सूतजींना सांगितलं आम्हाला आणखीन काहीतरी कथा सांगा की किती पापातला पापी असेल. एक बाष्कल नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये एक बिंदुक नावाचा ब्राह्मण राहतो. ऐका बरं का चित्त देऊन, लक्ष देतं ना. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. तर एक बाष्कल नावाचं गाव आहे, तिथं बिंदुक नावाचा ब्राह्मण राहतो आणि त्याची पत्नी आहे चंचुला. ऐकलं आहे ना तुम्ही? ऐकले ना कथा? तुम्ही शिवपुराण ऐकलेलं असेल ना याच्या पाठीमागं, मागच्या वेळेस आपली पण ऐकली असेल. चंचुला आणि बिंदुक हे 2 जण असणारे पती पत्नी आहे. पण इथं पण असणारा जो बिंदुक जो आहे ना तो असणारा पापीचे. पण इथं नुसता तो पापी नाहीये, इथं पूर्ण बाष्कळ गाव आहे का इथली स्त्री ना स्त्री पापी आहे, इथला माणूस ना माणूस पापी आहे, दुराचारी आहे, सगळे लबाड आहे या गावातले. काय बाष्कल गावातले सगळे पापी आहे. परंतु इथं एकमेव पतिव्रता होती, ती चंचुला होती. काय होती? चंचुला.
पतिव्रता होती. परंतु झालं काय, हा जो बिंदूक जो आहे ना, हा वाईट होता. हा घरात काही काही घरातलं धान्य वगैरे विकणं, त्यांनी काहीतरी तिथं जसं देवराज होता का तसंच याचं पण वागणं, याचं तसंच वागणं होतं. परंतु आता झालं काय की तो वागत होता तिथपर्यंत ठीक होतं. हिला चंचुलेला माहिती होता हा वाईट वागतो. परंतु संगत आता अशी लागली की चंचुला पण बिघडायला लागली. कारण संगतीने माणूस घडतो पण आणि संगतीने माणूस बिघडतो पण. म्हणून म्हणतात ना, संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. बिगड़ी बनेगी तेरी अच्छी 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 बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. शुभ्रान भगवान की जय. पिनाकीश्वर भगवान की. की जय. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. काय संगत करायची, परंतु चांगल्याची संगत करा, वाईटांची संगत करू नका. आज जर तुम्हाला एखादी कथेला यायला नकार देत असल, इकडं जर तिच्या आशींची संगतच करू नका. जी चांगलीची संगत करा, तुम्ही चांगले बनाल. वाईटांची संगत केली तर वाईट बनणार आहात. तेव्हा चांगल्यांची संगत करा. चंचुलेला संगत लागली कोणाची? कोणाची? बोला ना. झोपल्या का तुम्ही? मी एकटाच बोलू लागलो, तुम्ही नुसत्या पाहत्या काय? आ चंचुलेला कोणाची? हा कोणाची? बिंदुकची. हा बिंदुकची संगत लागली. पाठीमागचे जो बरं राहतं त्याच्यामुळेच पुढे येत नाही तुम्ही. विचारायचा ताण नको, सांगायचा ताण नको. लाभ घेऊ आणि जाऊ. परंतु आपण ही कथा ऐकत असताना अगदी चित्त देऊन ऐकावा. कथा कशी ऐकावा? चित्त देऊन ऐकावा. कथा जर तुम्ही चित्त देऊन ऐकली, कथा जर चित्त देऊन श्रवण केली, तरच कथेचं पूर्ण फळ भेटतं. नाहीतर उगच तुम्ही बसायचे, तुम्हाला बी तुमचा टाइमपास व्हायचा काय, नाहीतर टाइमपास घरी पण असतो. एका जणाने त्याच्या पत्नीला एवढा मोठा मोबाईल घेऊन दिलता. काय? मी म्हंटल दादा एवढा मोठा मोबाईल कशाला? म्हणे महाराज टाइमपास. कोणाला? त्याच्या पत्नीला. आता टाइमपास मला एक सांगा, टाइम पास कधी करतात? ज्यावेळेस तुमच्याकडे खूप शिल्लक आहे. तुमच्याकडे टाइम आहे का? बोला ना. तुमच्याकडे जास्त टाइम आहे का शिल्लक राहायला? आपल्याकडे टाइम नाहीये. टाइम इज मनी. आपल्याकडे टाइम फार कमी आहे. कमी काय आहे? कमी आहे. कारण इथं जेवढं तुम्हाला वेळ, महात्मा लोकांना वेळ कमी पडतो भगवत भजनासाठी. काय?
महात्मा लोकांना वेळ कमी पडतो, कारण त्यांना वाटतं ना आपण टाइम पास करतो. टाइम पास म्हणजे आता हा टाइम जात नाही म्हणून मोबाईल पाहायचा. आणि मोबाईल पाहायला बसती तर एकदा रील पाहायला लागली का 4 तास तो टाइम पास नाही होत, अख्खा इळच वायाला जातो. काय, जो व्यक्ती सकाळी उठत्या क्षणी मोबाईल पाहतो ना सर, तो व्यक्ती जीवनात कधीच कोणतंच कार्य सफलतेला जात नाही. त्याचं उठत्या क्षणी जो मोबाईल पाहतो तो, बर का, कोणी असू द्या, जो मोबाईल, आणि फार वाईट सवय झाली, तो उठत्या क्षणी मोबाईल पाहायला लागतो. ही मोबाईलचा एक नाद असा लागला की त्याने त्यातून बाहेर निघत नाही आपण. कारण बरं, सोपा नाद नाही बरं का. आळंदीला सत्य बोलतो, नारदाच्या गादीवर खोटं नाही बोलणार. याचा नाद आणि व्यसन असं लागलं काका की आमची एक विद्यार्थी होता तर तो त्याने फोन चार्जिंगला लावला. काय, फोन चार्जिंग लावला होता. महाराज होता, सर्वसामान्य व्यक्ती सोडून द्या, महाराज होता. फोन चार्जिंग लावला, 1 ते 2% फोन चार्जिंग झाला आणि त्याने लगेच फोन काढला. नेमकं तो फोन बाथरूम मध्ये घेऊन निघाला. कुठं? बाथरूम मध्ये. मी म्हंटल का हो, अहो फोन चार्जिंग होऊ द्या ना. नाही म्हणे महाराज, फोन जर हातात नसेल तर माझं पोटच साफ होत नाही. काय व्यसन, सत्य बोलतो मी, खोटं नाही बोलत, सत्य सांगतो. व्यसन काय लावून घेतलं की मोबाईल हातात पाहिजे, रील लोटता लोटता ही पोट साफ झालं पाहिजे. का हे व्यसन लावलं आपण स्वतःला व्यसन लावलं की आपण मोबाईल वाचून काही होतच नाही. मोबाईल नसलं म्हणजे असं हरवल्यासारखंच वाटतं ना. वा, हा म्हणते खुशाल, वा. अहो, मोबाईल म्हणजे सर्वस्व नाहीये. आपण म्हणजे मला सांगायचं तात्पर्य ध्यानात घ्या की आपण भगवत भजन करावा. हे मोबाईल नाहीये. मोबाईल म्हणजे आपण आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे जय हो कर दो बेड़ा पार मेरे वचन के कर दो बेड़ा पार मेरे वचन के महाकाल. कर दो बेड़ा पार मेरे भोले हे माता. तुम हो देव के देव भोले, जय हो. तुम हो देव के देव भोले, विपदा देते तार कर दो बेड़ा पार मेरे वचन के कर दो बेड़ा पार मेरे वचन के कर दो